आदरणीय मोहन वनखंडे सर यांच्यावरती महेश कुमार कांबळे यांनी जी बेळंकीच्या विषयासंदर्भात जी टीका केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने टीका केलेली आहे। जे काल त्यांनी म्हटलं की बेळंकीमध्ये 30 बेडचं आरोग्य दवाखाना हा मंजूर झाला आणि हे आमदारांनी मंजूर केलं। कोण मंजूर केलं, काय मंजूर केलं याच्याशी आमच्या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना पडलेलं नाही, परंतु त्या गावच्या स्थानिक नेत्या भाजपच्या सरपंच आहेत आमच्या डॉक्टर सारिका शिंदे मॅडम यांच्याबद्दल त्यांनी काल वक्तव्य केलं की त्यांचं प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचं नाव त्यांच्या त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही। प्रामुख्यानं मला असं म्हणायचं आहे की मिरजमध्ये एखादं शासकीय दवाखाना असेल किंवा इमारत असेल तर शासनाच्या योजनेतून उभा केलं आणि त्या कार्यक्रम पत्रामध्ये विद्यमान आमदाराचं नाव नसेल तर त्यांना चालेल का? माझा थेट त्यांना प्रश्न आहे। तसं डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी त्या मॅडमांच्या बोलण्याच्या पाठीमागं आमचे वनखंडे सर यांचा हात आहे असं त्यांनी त्यांनी आमच्या सरांच्या वरती आरोप केला। त्यांना माझं आव्हान आहे की त्याने स्पष्ट करून दाखवावं की वनखंडे सरांनी सांगितल्यानंतर त्या सरपंचांनी असं बोललेलं आहे। म्हणजे एक म्हण आहे की करून गेलं गाव आणि टिंबाटिंबाचं नाव, म्हणजे काही जरी केलं तरी वनखंडे सरांनी केलं। उद्या मिरजेच्या आमदारांना मंत्रिपद मिळालं तर वनखंडे सरांनी केलं असं म्हणावं, असं पण मी डॉक्टरांना विनंती करतो। डॉक्टरांच्या वरती जी आमची बेडकची कमान झाली, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कमान आम्ही उभी करण्यासाठी त्या गावासाठी संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना डॉक्टर महेश कुमार कांबळे होते, आमचे धेंडे साहेब होते एरडोलीचे, सलगरचे आमचे कांबळे साहेब होते, एरडोलीचे आमचे सरपंच धेंडे साहेब सचिन कांबळे साहेब होते, सर्वजण आम्ही एकत्र येऊन ती कमान उभी करण्यासाठी प्रयत्न केला होता। परंतु त्या कमानीचा रोष डॉक्टर महेश कांबळे यांच्यावरती आमदारांनी धरला आणि त्यांच्यावरती 376 सारखे खोटे गुन्हे त्यामध्ये त्यांना अडकवलं। त्या गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतर त्यांच्या वडिलांचं निधन झालं। निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारला सुद्धा त्यांना येऊ दिलं नाही। त्यावेळेला त्यांचा बाप वारला त्यावेळेला देखील त्यांना येऊ दिलं नाही आणि अशा आमदारांना ते आता सध्या स्वतःचे बाप म्हणत आहे। हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। महेश कांबळेंना माझी विनंती आहे की त्यांनी लक्ष द्यावं बौद्ध समाजाकडे। बौद्ध समाजाकडे या आमदाराचं प्रामुख्यानं दुर्लक्ष आहे, कारण मालगाव सारख्या या मोठ्या गावामध्ये त्यांचा एक कार्यकर्ता होता दक्षती समिती सदस्य आमचे मोठे बंधू विश्वास खांडेकर यांना उमेदवारी दिली नाही भाजपनं। उमेदवारी दिली दुसऱ्याला, नवीन आला नौका उमेदवार त्याला उमेदवारी दिली, परंतु विश्वास बापू सारख्या 10 वर्ष भाजपमध्ये एकनिष्ठ असताना बौद्ध समाजाचा कार्यकर्ता त्याला उमेदवारी दिली नाही, कारण त्यांचं प्रामुख्यानं बौद्ध समाजावरती त्यांचा रोष दिसून येतं। म्हणून मी माझं म्हणणं आहे की डॉक्टर सारख्या कार्यकर्त्याला असं काहीतरी पुढं बोलून चांगलं काहीतरी त्याच्याकडून वधवून घेण्यापेक्षा त्याला कुठेतरी एखाद्या चांगल्या विभागावरती किंवा डीपीडीसी मध्ये किंवा नगरसेवक स्वीकृत नगरसेवक पद देऊन चांगलं कार्य करावं आमदारांनी। असं काहीतरी उचापती करायला डॉक्टरांना भाग पाडू नये, बंद करावं, कारण आमच्या नेत्याने कोणालाही कोणत्याही पद्धतीचं कोणाला शिकवणं आणि सांगणं याच्या पलीकडे जाऊन काम करणारी शिवसेना ही आमची काम करत असते। इथून पुढे सरांच्यावरती टीका करत असताना महेश कुमार कांबळे यांना माझी विनंती आहे, कारण विचार करून आपण बोलावं। कारण काही बाजारात म्हणे की बोलणारे जे एरंड्या कापतात न बोलणारे शेंगदाणे पण खपत नाहीत, तर एरंड्या आपण खपवत बसला ते आता खपणार नाही। शेंगदाणे आमचे न बोलता आपले इकले जाणार आहेत। त्यामुळे आपण विचार करत असताना सरांच्यावर टीका करत असताना आपण विचार करून बोलावं आणि इथून पुढं आंबेडकरी समाजामध्ये काम करत असताना आमची सर्व संघटना आहे, आमची संघटना चांगल्या कामाला पाठिंबा देत असते। अशा प्रकारच्या काही टीका करायचं आणि मोठं व्हायचं याच्या पाठीमागे आमची संघटना राहत नाही। इथून पुढं भविष्य काळामध्ये वनखंडे सरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली इथून पुढे बौद्ध समाजातील युवक भरपूर प्रमाणात या ठिकाणी प्रवेश करतील आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वजण काम करतील। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय